नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी गोविंद लाडू करते। आज कृष्ण जन्माष्टमी आहे ना, त्यासाठी मी आज गोविंद लाडू बनवते। यासाठी मी दोन वाटी घेतलेत पोहे आणि चांगले भाजून घेतलेत। हे बघा, आवाज ऐकताय ना? एकदम स्लो गॅसवर हलक्या हाताने एकदम भाजायचे। इथे 1 वाटी खोबरं घेतले, सुकं तुकडे करून ते पण भाजून घेतले। काजू घेतलेत आणि थोडेसे मनुका, जास्त नाही घेतलेत, मनुका घेतलेत आणि बदाम थोडे घेतलेत, काजू जास्त घेतले आणि तुपात भाजून घेतलेत हे तिन्ही गोष्टी। आणि इथे गूळ घेतलाय 1 वाटी। तसंच इथे शेंगदाणे पण मी पहिल्यांदा साधे भाजले तव्यावर, नंतर तुपामध्ये भाजले थोडे। हे तीळ आहे, तीळ पण तुपात भाजून घेतले आणि मी डिंक टाकणार आहे, डिंक पण तुपात भाजून घेतलेलं आहे। आता हे सगळं जे आहे, आता पहिल्यांदा खोबरं आणि पोहे आणि हे जे आपण घेतले आहेत ना, हे ड्रायफ्रूट्स, हे सगळे पहिले मिक्सरला मी लावून घेणार आणि त्याच्यानंतर मग शेंगदाणे आणि गूळ एकत्र लावणार। तर आता मी करून घेते आणि एकसाथ एवढं होणार नाही। 2 वाटी पोहे आहेत माझे, 1 वाटी खोबरं आहे आणि पाव किलोला थोडा कमी गूळ घेतला आहे मी। आता पहिल्यांदा मी पोहे, खोबरं वगैरे थोडं थोडं मिक्सरला लावून घेणार। माझा व्हिडिओ थोडा लेट येईल, पण बघा जरा प्लीज। हे बघा, सगळे आता वाटून झालं आहे, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं मिक्सरला बारीक केलं आहे। आता काय करायचं आहे, आता बाइंडिंग यायला पाहिजे ना, घट्टपणा। तर आता हा शेंगदाणे टाकायचे आणि गूळ टाकायचा, पण थोडा थोडा टाकायचा, एकसाथ नाही टाकायचा, नाही तर मिक्सरचं भांडंच नाही फिरणार। असं थोडा थोडा टाकून घेते मी आणि मग दाखवते मी तुम्हाला किती वापरला तो। आता मी पहिल्यांदा हे फिरून घेते आणि मी तुम्हाला सगळे ज्या जिन्नस होते ते दाखवले नाही भाजायचे, कारण भाजायचं कसं ते सगळ्यांनाच माहिती आहे। एकदम स्लो गॅसवर सगळे भाजायचे आहे। हे बघा, झालं आहे वाटून। पहिलं इथे काढून ठेवलं आहे मी आणि ही सेकंड बॅच। आता किती गोड झालेत ना ते बघायचे। आणि मी पोहे कसे सुके भाजून घेतले, पोहे फक्त पोहे आणि खोबरं हे सुकं भाजून घेतलं। बाकी सगळे जिन्नस आहेत ना, ते मी तुपामध्ये भाजले। तर आता बघायचं मला की आधी किती गोड झालं आहे ते, कारण माझं घेण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे अगोदर मी मिक्स करून बघते। आता मी काढून बघते पहिलं। सगळं मिक्स करून झालं आणि मी हा चमचा आहे, या चमच्याने 2 चमचे फक्त गुळाची पावडर मिक्स केली त्याच्यामध्ये। थोडं कमी होतं गोडीला, पण फक्त हा 2 चमचे पावडर मिक्स केली। आता याच्यामध्ये तूप टाकायची पण गरज नाही आहे, पण तरी पण मी थोडं असं वरून तूप टाकलं ना की चव छान लागते, त्यामुळे मी थोडंसं असं गरम न करता असं वरून थोडं तूप टाकणार आहे। आणि आता याचे लाडू वळून घ्यायचे, सगळं तूप लावून घ्यायचं, कारण असं वरून टाकलं ना की एकदम वास पण छान येतो। मंडळी, माझे शॉर्ट व्हिडिओ टाकते मी ना, ते पण बघत चला, जरा जाऊन द्या मला पण पुढे। आता आपण याचे लाडू घेऊया करून। चांगलं आता मिक्स झालं आहे। आपल्याला जसे पाहिजे ना, छोटे मोठे तसे बांधायचे। जर काळा गूळ घेतला असता ना तर ते काळपट दिसले असते, म्हणून मी हा पिवळा गूळ घेतलेला, कारण दिसायला पण छान दिसतात मग। आणि पाहिजे असेल ना तर थोडंसं पप्पी सीड्स टाकायच्या त्याच्यामध्ये, घोळवायचं, नाहीतर मग कोकोनटमध्ये घोळवायचं त्याला। आणि मी छोटे छोटे बांधते, म्हणजे रोज मुलं एक एक खाऊ शकतात।
आणि आरामात टिकतात कारण सगळं भाजून घेतलेलं आहे. मी असे हे छोटे छोटे बनवते आणि नंतर सगळे बनवून तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, गोविंद लाडू तयार झाले. आता नैवेद्य दाखवताना काय करायचं, ह्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आणि नैवेद्य दाखवायचा. आणि वरून मी आता एक काजू लावलेत, थोडे थोडे अर्धा तुकडा काजूचा लावलाय. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.